हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. तर आज आपल्या चिंतनामध्ये हरिपाठातील 7वा अभंग आहे. पर्वताप्रमाणे पातक करणे वज्रलेप होणे अभक्तासी नाही ज्याशी भक्ती तो पतित अभक्त आणि हरिशी न भजत दैवहत. अनंत वाचाळ बरळती बरळण त्या कैसेनी गोपाळ पावे हरी. ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान आणि सर्व घटी पूर्ण एक नांदे असा अभंग आहे. आणि अभंगातला अर्थ असा आहे, पर्वताप्रमाणे पातक करणे. पर्वत प्राय असं पातक करणं आणि त्याचा मग तो वज्रलेप होणं, वज्रलेप होतो. तर तो कोणाचा वज्रलेप होतो? तर जो अभक्त आहे, जो हरिभक्ती करीत नाही, अशा हरिभक्ताचा त्या पापाचा डोंगर, त्याचा वज्रलेप तयार होतो आणि त्या पापाची निवृत्ती होत नाही. तर हे पहिल्या चरणाचा अर्थ आहे. पुढच्या चरण, ज्याशी नाही ज्याशी भक्ती तो पतित अभक्त. हा भक्ताचं लक्षण सांगितलेलं आहे. आणि हरी तो असा दुर्दैवी, तो हरीचं भजन का करीत नाही ते त्याचं दुर्दैव हे सांगितलंय. आणि अनंत वाचा, अनंत म्हणजे याचा अर्थ अनेक प्रकारची व्यर्थ बडबड करणारा, त्याकरता भगवान त्याला कसं काय प्राप्त होईल. आणि माऊली म्हणतात, ज्ञानदेव प्रमाण आत्मा हा निधान. म्हणजे माऊलींना प्रमाणभूत असणारा आत्मा हाच एक निधी आहे, अनुभवानी घेतलेला, आणि जो संपूर्ण भूत मात्रामध्ये सर्व घटामध्ये परिपूर्ण भरलेला आहे, असा अभंगाचा तात्पुरता शब्दशार्थ सांगितलेला आहे. तर या ठिकाणी ही या अभंगातली रचना, हे पाप शब्द आहे तो पर्वताप्रमाणे आहे. तर आता हे पहिल्या चरणाचं चिंतन करत असताना काही शब्द खूप व्यापक असतात, त्यांचे किती अर्थ केले, किती सांगितलं तर ते कमीच पडत असतात. तर असा पाप शब्द खूप व्यापक आहे. पण आता तो पाप पाप म्हणजे थोडक्यात, पाप केलं इथं माऊली म्हणतात पर्वताप्रमाणे पाप. मग आता पर्वताप्रमाणे कोणाचं पाप होतं? तर ते अभक्ताचं होतं. मग अभक्ताचं लक्षण काय ते सांगावं लागेल. मग त्याचं फल काय ते सांगावं लागेल. आणि अभक्ताचे पाप वज्रलेप होतात म्हणजे नेमकं काय होतात ते सांगावं लागेल. दुसरी गोष्ट, वज्रलेप याचा अर्थ काय होतो? वज्र म्हणजे काय? वज्रलेप म्हणजे काय? पाप म्हणजे काय? हे सगळे खूप व्यापक अर्थ आहेत. तरी त्याचं आपण थोडं थोडं क्रमाक्रमाने आपण त्याचं चिंतन करू. तर प्रथम, पर्वताप्रमाणे पातक करणे. पातक अन पर्वताप्रमाणे. तर पातक म्हणजे काय? म्हणजे पातक म्हणजे पाप. पापाचे प्रकार काय? वज्रलेप होतो म्हणजे काय? वज्र म्हणजे काय? वज्रलेप म्हणजे काय? त्याला पर्वताची उपमा का दिली? आणि लेपाला वज्राची उपमा का दिली? तर ज्ञानेश्वर महाराजांचे हे शब्द अत्यंत अर्थपूर्ण असतात. ते सहजासहजी असे लगेच बोलले म्हणजे कळतील अशातला भाग नाही. तर प्रथम, पाप कसं उत्पन्न होतं आणि पापाची उत्पत्ती झाल्यानंतर पापाचं लक्षण काय? आपल्याला 3 मुद्दे सांगता येतील. पापाचं लक्षण काय? पापाची उत्पत्ती कशी असते? आणि पापाचे प्रकार किती असतात? मी हे थोडक्यात सांगणार आहे. त्याचं कारण काय? हरिपाठात पुढे पाप शब्द अनेक ठिकाणी आला आहे. आणि मग त्यानंतर तुम्हाला अजून वेगवेगळे लक्षणं सांगेल, वेगवेगळे प्रकार सांगणार आहे. पण इथं तात्पुरतं तुम्हाला प्रथम पापाचं लक्षण सांगतो. नंतर पापाची उत्पत्ती सांगतो आणि नंतर पापाचे प्रकार सांगतो. क्रमाने आपल्या लक्षात आलं. आणि नंतर त्याला पर्वताची उपमा का दिली हे सांगायचं. नंतर वज्रलेप काय होतं ते तुम्हाला सांगायचं आहे. तर प्रथम काय सांगायचं आपल्याला? पापाचं लक्षण. तर पापाचं लक्षण काय असतं? पतनं करोति इति पातकम्. जे माणसाला पाडतं, पतित करतं, म्हणजे पतित करतं त्याला पातक म्हणतात. तर असं पतित करणारं ते पातक असतं. जीवाला पतित करतं म्हणून त्याला पातक असं म्हणतात. किंवा त्याची व्याख्या करत असताना असं म्हणलंय, पातित्यजनकम दुर्दुष्ट प्रयोजक क्रिया विशेषः. म्हणजे याचा अर्थ पातित्य,
जे म्हणजे काय म्हणतो आपण त्या जीवाला, मनुष्याला, भक्ताला जे पतित करतं, असं जे पातक असतं आणि ते पातक अत्यंत दुष्ट असं अदृष्ट निर्माण करतं. अशी जी एक विशेष प्रकारची क्रिया असते. त्या क्रियेतून निर्माण होणारं असं जे अपूर्व असतं, त्याला पाप म्हणतात. ही थोडीशी एक अवघड व्याख्या आहे, पण पापाची व्याख्या आपल्याला सोपी पण सांगता येईल किंवा संतांच्या ह्याच्यातून पण सांगता येईल. तर पाप म्हणजे काय? तर पातयती इति पातकम. जे पाडतं, जे पतित करतं, त्याला पाप असं म्हणतात. समजलं तुम्हाला? तुकाराम महाराज म्हणतात, "पाप त्याचे नाव न विचारी नीत, आणि भलतेची उन्मत्त करी सदा." उन्मत्त नाम निषिद्ध क्रिया करतो, शास्त्रविरुद्ध करतो, धर्मविरुद्ध करतो आणि त्या क्रियेतून निष्पन्न होणारं जे अपूर्व असतं, त्याचं नाव पाप असतं. पाप त्याचे नाव नित्य म्हणजे नियम धर्म तो काय विचार करत नाही, निषिद्ध ते करत असतो, म्हणून त्याला पाप असं म्हटलेलं आहे. किंवा तुकाराम महाराज असं म्हणतात, पुण्य ते परोपकारण, पाप ते परपीडा. कोणत्याही एखाद्या छोट्या मोठ्या जीवाला तुम्ही पीडा दिली तर त्यातून काय होतं, निर्माणच होतं, आपलं का पापच निर्माण होतं. मग तुमची त्याला हिंसाच म्हणतात. मग हिंसा काय असते, शब्दाने पण तुम्ही हिंसा, शब्दाने पाप निर्माण होतं, क्रियेने पण पाप निर्माण होतं. याला काय म्हणतात, हिंसात्मक, आणि ती पापाची क्रिया असते की त्यातून असं पाप निर्माण होत असतं, आणि म्हणून दुसऱ्याला पीडा देणं याचा अर्थ त्याला हिंसाच म्हणतात. आणि हिंसा अशी काय होते, क्रियेने पण होते आणि शब्दाने पण होते, आणि त्यातून पाप निर्माण होतं. असं या ठिकाणी व्यासाने पण त्याचं वर्णन केलेलं आहे. किंवा असं म्हणते, नामास्य विनमुख. मग आता नाम न घेतलं तर ते त्या क्रियेतून अनेक क्रिया निर्माण होतात, त्यातून पाप निर्माण होतं, असं संतांचं म्हणणं आहे. किंवा व्यास महर्षीने असं म्हणलंय, पाप तया काय पा पापतेची परनिंदा, पापतया नाव परदारा गमन, आणि पापते परधन अपहरण. तर पाप म्हणजे तुकाराम महाराजांनी अनेक ठिकाणी वर्णन केलेलं आहे. परद्रव्य परनारी याचा धरी विटाळ, किंवा इतुले करी भलत्या परी परद्रव्य परनारी आहे. सांडोने अविलाश अंतरीन वरते व्यवहारी सुखरूप. आपल्या वारकऱ्यात हे सगळं आपण सांगतो. म्हणजे काय आहे, याला हे पाप म्हणजे पाप जन्माला देणाऱ्या ह्या क्रिया त्या, यातून पाप निर्माणच होत असतं. आणि म्हणून त्याला काय म्हणतात, ते पाप. पाप तेची निंदा परपीडा परद्वेष, पाप ते उपहास पुढील अंगची. आता हे तर फार सुंदर व्याख्या केली. एखाद्याचा उपवास उपवास नाही, उपहास, उपहास करणं हे सुद्धा पापाला जन्म देतं. किंवा एखादी निंदा करणं हे सुद्धा पापाला जन्म देतं. एखादीला पीडा करणं हे सुद्धा पापाला जन्म देतं. आणि निळोबराय म्हणतात, निळा म्हणे पाप मुख्य तेची साचे, आणि पुढे नावडे देवाचे नावमुखी. हे काय, नामासे विनमुख, आणि तो नर पापिया. नामाला विनमुख राहणं यालाही पाप असं म्हटलं जातं. तर असो तो पाप. तर या ठिकाणी अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनं द्वयम्, परोपकाराय पुण्याय पापाय परपीडनम. व्यासाने सुद्धा असंच म्हटलेलं आहे. परोपकार करणं त्यातून पुण्य निर्माण होतं, आणि दुसऱ्याला पीडा करणं त्यातून पाप निर्माण होतं. त्यांनी सुद्धा हे आपल्या वचनातून ह्या दोन मुख्य गोष्टी सांगितलेल्या आहेत. पण चला असो, असं जे काय असतं ते पापाचं रक्षण तुम्हाला थोडक्यात सांगितलं. त्याला काय म्हणतात, हे पतनं किंवा निषिद्ध क्रियाजन्यत्वम पापत्व. पातकम म्हणा, पापम म्हणा. निषिद्ध क्रिया केली तर त्यातून पाप निर्माण होतं, असं त्याला म्हणतात पाप. तर ते पाप आणि कशातून निर्माण होतं, ते कसं होतं, तर शास्त्राची व्याख्या आहे का पापाची उत्पत्ती कशी होते. तर अनुष्ठानम निषिद्धस्य त्याग त्यागो विहित कर्मणः. निषिद्धाचं अनुष्ठान करणं आणि विहिताचा त्याग करणं. विहिताच्या त्यागातूनही पाप निर्माण होतं, आणि निषिद्धाच्या अनुष्ठानातूनही काय होतं, पाप निर्माण होतं. नृणाम जनयतः पापम क्लेश शोकामयप्रदम. तर असं त्या पुरुषांनी केल्या ह्या दोन क्रिया, निषिद्धाचं अनुष्ठान
आणि विहिताचा त्याग, आणि त्यातून उत्पन्न झालेलं जे असतं पाप, ते काय करतं? क्लेश, शोक, अमायम. म्हणजे असं ते पाप म्हणजे त्यातून दुःख निर्माण करतं, शोक निर्माण करतं, अजून काय मल निर्माण करतं. तर हे असं सगळं निर्माण करणार जे असतं, तर काय त्याला म्हटलं, हां, म्हणजे हां, निषिद्धचे अनुष्ठान, निषिद्धाचं अनुष्ठान करणं आणि विहिताचा त्याग करणं, असं त्यातून त्याला पापाचं लक्षण असं म्हटलेलं आहे. तर थोडक्यात ईश निर्मित नियमाच्या विरुद्ध करणं, त्याला पापच म्हणतात. धर्मशास्त्राच्या नियमाच्या विरुद्ध करणं, नीतीच्या विरुद्ध करणं, त्याला पाप असं म्हणतात. आणि त्या पापाचे प्रकार आहेत. मग काय आहे? पाप, उपपाप, महापाप, अतिपाप. मग हां, असे पापाचे प्रकार असतात. तर त्याच्यामध्ये अजून काय आहेत? मग पापाचे 3 प्रकार आहेत. कायिक पाप, वाचिक पाप आणि मानसिक पाप. तर कायिक पाप आणि वाचिक पाप हे काय शास्त्राने वर्णन केले. पुराणात पण याचं वर्णन आलेलं आहे. तर हे कायिक पाप म्हणजे शरीराकडून होणाऱ्या ज्या क्रिया, कळत नकळत अशा क्रिया होतात आणि कोणाकडून? सर्वाकडून होतात. ते अमक्या माणसाकडून, अमक्या जातीकडून किंवा बाईकडून किंवा पुरुषाकडून हा काही विषय नाही. पण मग पशुकडून होतात का नाही? पशुही पापाच्या क्रिया करतात की नाही? करतात. पशु करतात, पक्षी करतात, मनुष्य करतात, देवही करतात, राक्षसही करतात. सगळ्याकडून पापाच्या क्रिया होत असल्या तरी पशु पक्ष्यांना पापाचं, शास्त्राचं, धर्माचं विधान नसतं म्हणून त्यांना पाप लागत. हां, हे पक्क लक्षात ठेवायचं. हां, पशु काय पाप पुण्य जाणीती, उत्तम मध्यम भोग भोगीती. काही एक उपवासाची मरती, बैरांध होती पांगुळमुखी. त्यामुळे त्यांना पापाचा प्रश्नच येत नाही. मग प्रश्न आला कुठं? तो मनुष्याचा. मग देवाचा येतो का? तर नाही. कारण देव हे स्वर्गात आहेत. त्याला म्हणतो का आपण? त्याला काही वैकुंठ आहे, स्वर्ग आहे, सत्यलोक आहे, गोलोक आहे, भूरलोक आहे. इतर त्या भूमीत केलेले ते पाप लागत नाही. कारण का? ही कर्मभूमी आहे. या कर्मभूमीमध्येच पुण्य निर्माण होतं आणि या कर्मभूमीमध्येच पापही निर्माण होतं. आणि इथं हे विधान कोणाकरता? हे मनुष्याकरता विधान आहे. आणि म्हणून आपल्याकडून कळत न कळत आपल्या शरीराकडून ज्या क्रिया होतात, कोणते होतात? अदत्तानाम उपादानम हिंसाच चैव अविधानता परदारोपसेवाच कायकम त्रिविधम स्मृतम. या शरीराने होणारे 3 पाप असतात. कोणते पाप असतात? सहज, अदत्तानाम उपादानम. एखाद्याने तुम्हाला जे काही वस्तू दिलेली नाही किंवा त्यांनी तुम्हाला परवानगी दिलेली नाही आणि त्याला न विचारता जर तुम्ही एखादी वस्तू घेतली, आपला स्वभाव असतो एखाद्याच्या बागेत घेतले फळं तोडून का लागला खायला, त्याला वाटतं तो काय म्हणणार नाही. म्हणजे त्या महाभारतात एक कथा आली. आता त्या 2 साधूंचं नाव माझ्या लक्षात येईना. तर ते 2 भाऊ होते. तिथे दोघांचे 2 आश्रम होते आणि दोघांचे 2 आश्रम होते. तर तो एक त्याचा थोरला भाऊ मधुगिरीला गेला आणि धाकट्या भावाला खूप भूक लागली आणि भूक लागल्याच्या नंतर तो थोरल्या भावाच्या आश्रमात आला आणि आल्याच्या नंतर त्याला इतकी भूक लागली आणि त्याच्या आश्रमात पेरूचं झाड होतं. त्या झाडाला खूप पेरू आलेले होते आणि ते त्यांनी पेरू पाहिले. त्याला भूकच निघाना. त्यांनी ते पेरू तोडले आणि ते पेरू खाल्ली आणि खाल्ल्यानंतर त्याचा बंधू आला आणि मग त्यांनी सांगितलं, "बाबा, मी तुला न विचारता पेरू तोडून खाल्लीत, तर मला तू काहीतरी शिक्षा कर." अरे, तू माझा भाऊ आहेस म्हणला. ती इतकं त्या झाडाला ऊत आलाय, ते खाली पडलेत, पाखरं खाल्ली, तू खाल्ली आणि त्याला काय फरक पडतो? खाल्ली तर काय, मी तर माझी तर काय तक्रार नाही, तू अजून खाय. कोणीही खातंय, तू खाल्ले काय? ते सगळं खरं आहे. धर्मशास्त्र काय सांगतंय? मी तुला एक शब्द विचारायला पाहिजे होता, पण मी तुला न विचारता घेतलं, त्यामुळे मला पाप लागलं आणि तू मला शिक्षा कर. मी नाही तुला शिक्षा करायची. मी काय शिक्षा करू त्याला? ते काय ईश्वराचं झाड आहे, ईश्वरनं आलं ते फळ खायचं, मी नाही शिक्षा करणार. तर त्यांनी त्याच्या हाताने त्याचे हात तोडून घेतले होते ते. मग याला काय म्हणतात? अदत्तानाम उपादानम. त्याला वाटलं माझ्याकडून हे काही पाप झालं. मी कोणाला काही न विचारता जर आपण ते घेतलं तर त्याला कोणतं पाप म्हणतात? ते चोरीचं पाप.
भले एखाद्या साबण घ्यायचं त्याला एक शब्द विचारते घेऊ का म्हणून. तो नको म्हणला, नको म्हणतो, नाही नाही घेतोच म्हणायचं. तर ती गोष्ट पण त्याला आपण विचारलं ना त्याला, अशी गोष्ट आहे. म्हणजे याचा अर्थ दुसऱ्यांनी परवानगी दिल्याच्या वाचून कोणाची वस्तू घेणं त्याला काय म्हणतात, अदत्तानाम, म्हणजे न देता उपादानम घेणं. हे काय झालं, हे पहिलं पाप झालं. अदत्तानाम उपादानम, हिंसाच अविधानता, काही हिंसा करण्याकरता विधान केलं असतं, मग ती हिंसा करावी लागते. मग आता कोणती हिंसा? अर्जुनाने या युद्धाच्या ठिकाणी कोणला कोणला मारलं? त्यांच्या गुरुवर बाण चावले, ब्राह्मण होते, शापदपी होते, हे सगळे होते, त्याच्यावर चालवली. पण ते क्षत्रियाला विधान आहे मारायचं युद्धामध्ये, प्रजेचं पालन करण्याकरता. तर ते कराल, ते विधान आहे काही त्याला ते करण्याकरता. म्हणजे असे काही हिंसेचे विधान असतात. किंवा आता एखादे हिंस्र पशु असतात. आणि आता नाही, पण पूर्वीच्या काळामध्ये ते हिंस्र पशु गावात जर आले तर ते समाजाला त्रास देऊ लागले तर ते मारून टाकायचे लोक त्याला. कारण का, गाव वाचण्याकरता हिंस्र पशु हिंसा करावी, शास्त्र सांगतं, कारण विधान आहे तसं. तशी दुसरी गोष्ट काय, जसं ते असतं पूर्वीच्या काळात दैत्य होते, राक्षस होते, दुष्ट होते, हे याच्यात ते मारली करीत ते. मग त्यांना जे समाजाला त्रासदायक आहेत त्यांना मारावं असं काही विधान असतं. पण मग ज्या ठिकाणी विधान नसतानाही, आता हे लोक कोंबडी कापतात, ते काय शास्त्राचं विधान आहे का? ते बकरे कापतात, ते काय शास्त्राचं विधान आहे का? ते नाही. मग ते शास्त्राचं विधान नसताना हिंसा केली तर त्याला काय म्हणतात, मग ते अविधानता. अशी हिंसा करणं ते सुद्धा शारीरिक काय आहे, पाप. दोन पाप आहेत. आणि तिसरं काय, परदारा उपसेवाच, याला काय म्हणतात, परश्रीगमन. तर परश्रीगमन हे तर सर्व शास्त्रांनीही संतांनीही हे त्याला पाप सांगितलेले आहे. मी आता आपल्याला प्रमाण म्हणून दाखवले आहेत. म्हणून याला काय म्हणतात, कायिकम त्रिविधम स्मृतम. तर काय, हे कायिक पाप हे 3 प्रकारचं असतं. कायिक पाप म्हणजे पहिल्यात का आलं, नाही ते तर क्रियात्मक झालं. पण कोणतं पहिलं? चोरी. दुसरं काय आहे? हिंसा. आणि तिसरं काय आहे? दुराचार. हे शरीराकून आणि क्रियात्मक होतात, म्हणून याला शारीरिक पाप काय म्हणतात, त्याला हे कायिक पाप म्हणतात. लक्षात आलं? आणि दुसरं का, मी एवढं तुम्हाला काय सांगायला लागलो, तर आपल्याकडून असं चुकून घडू नये आणि म्हणून आपण याचं असं चिंतन करतो. आता दुसरं पाप का आहे, तर याला उपपाप असं म्हणतात. तर म्हणजे पारुषम मृतांचे वय पैशून्यांच्या सर्वशा असंबद्ध प्रलापस्य वाङ्मयश्चाचतुर्विधम. तर वाणिकून कळत न कळत असे 4 प्रकारचे पाप होतात. 4 प्रकारचे पाप होतात म्हणजे काय, तो जाणून करतो का? नाही. काही प्रसंगी त्याची प्रकृती असते, काही प्रसंगी तसा प्रसंग निर्माण होतो. पण मग आपण त्याच्यावरती काय ठेवावं लागतं, लक्ष ठेवावं लागतं. पारुषम, कारण नसताना तुम्ही जर एखाद्याला कठोर बोललात तर त्याने काय होतं, त्याचं मन दुखवतं आणि त्याने पाप होतं. म्हणजे मापापेक्षा कठोर बोलू नये. पण मग काही प्रसंगी बोलल्या जातं की नाही, तर बोलू नये, म्हणजे वाणीचं पाप टळेल. तर कठोर बोलणं आणि कठोर बोलण्यातून पाप झालं, हे रावणाचं मोठं उदाहरण आहे. त्यांनी संध्याकाळी दिवाबत्तीच्या वेळीच कठोर कठोर भाषण केलं, विभीषणाच्या डोक्यात लाथ मारली आणि जा म्हटला, तू माझा शत्रू आहेत वगैरे वगैरे, ते रामायणात माहिती आहे. तर त्या कठोर भाषणाने त्याचं पाप तयार झालं आणि त्याची शिक्षा त्याला मिळाली. तर असं त्याला म्हणतात पारुषम अनृतम, खोटं बोलू नये असं. कारण का, खोटे कोठे सरे तुझ्या पायापाशी. खोटं, ती गाय एकदाच खोटं बोलली, नुसते खोटं नाही बोलली, फक्त खोट्याला साक्षी दिली तिनं. म्हणजे ज्या कालामध्ये लिंगरूपी भगवान प्रगट झाले, हे काय आहे असं संशोधन करण्याचे देवसभेत सिद्ध निर्णय झाला. आणि मग काही पाताळात गेले, काही वर गेले, तर वर कोण गेलं? भगवान ब्रह्मदेव. आणि मग जोडीदार कोण नेली? गाय नेली. शेवट हा केवढ्या झाड होते.
तर शेवटपर्यंत गेले, त्यांना काय अंदाज लागला नाही. पण ब्रह्मदेव म्हटले, चला आपण जाऊ खाली, आम्ही शेवटपर्यंत गेलतो म्हणून सांगा. झाले, देव सभेत बसले आणि विचारलं ब्रह्मदेवाला, गेलं शेवटपर्यंत? ब्रह्मदेव म्हटलं, हा, आम्ही शेवटपर्यंत जाऊन आलो. शेवटपर्यंत जाऊन आलो म्हटल्यानंतर आता पण त्याला साक्ष कोण? तर गायला विचारलं. आता गायला मोठी पंचायत पडली, खोटं बोलव तर पाप होते आणि नाही बोलव तर हे ब्रह्मदेवाचा धाक. आता काय करावं, धर्मसंकट. म्हणते काय केलं, फक्त होकारार्थी मुंडकं हलवलं फक्त त्यांनी. आणि मग त्यामुळे गायीचं मुख अशुद्ध झालं आणि त्याला मल खावा लागतो, तो तो शापित. त्यामुळे काय, खोटं बोलल्यामुळे. मग खोटं बोलले ब्रह्मदेव, खोटं बोलल्यामुळे काय झालं, त्याचे आयुष्यात या संपूर्ण जगात कोणीही पूजा करीत नाही. त्याचं फक्त या भूमंडळात एकच मंदिर आहे, त्या पुष्करमध्ये त्याचं. नाही तर जगात कुठं त्याचं मंदिर नाही, त्याचा फोटो नाही, त्याचा जप करीत नाही कोणी ब्रह्मदेवाचं. का? तो खोटं बोलले शिक्षे. त्याला अजूनही दुसरे उदाहरण आहेत. पण एकदाच बोललं तर, एवढं बोललं तर, आता आपण किती वेळा खोटं बोलतो हे आपण आपलंच ठरवायचं. असं आहे. कोण कोण किती किती कसं कसं खोटं बोलतं, ते त्याला तर त्याचं ठरवायचं ते. तर त्याला काय म्हणतात ते, पारुषम अनृतम. खोटे बोलणे हे वाणीचं पाप असतं, ते आपल्याकडून घडतं, ते घडू नये. अनृतम पैशून्यम म्हणजे दुसऱ्याची निंदा करणं, त्याच्या पश्चात पाठीमागे त्याच्या गुणदोषाचं वर्णन करणं. आणि मग त्या निंदेला तर सर्वांनी पापच म्हणले. ज्ञानेश्वर महाराज सुद्धा म्हणतात या ठिकाणी, येती निंदका पाशे आशेष पापे. तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात की निंदा करू नये. असं. हा, हा, निंदा मत करना पिसकी, सच्ची बात कबीर जी की. तर ती निंदा जी असते ते सुद्धा काय असते, पातक असते. आणि म्हणून असं वाणीचं कठोर पाप, वाणी कठोर बोलणे, खोटं बोलणे आणि निंदा बोलणे, पारुष्यम अनृतंचैव पैष्णुंचापि सर्वशः. 3 झाले. असंबद्ध प्रलापस्य म्हणजे काय, असंबद्ध म्हणजे त्या बोलण्याला काही ताळतंतच नाही. त्याला ते कीर्तनात उदाहरणं सांगितलेली आहेत, आपण आता एवढा वेळ नाही तर सांगायला. पण असंबद्ध, ज्याचा अर्थार्थी काही संबंध नाही, ही रीत पाडला तोच म्हणतो. घरी आला आणि दोर खांबा झाडाच्या खोडाला बांधला आणि खाली सोडला आणि मी त्यांनी वर आलो तेच म्हणतो. म्हणजे याला काय म्हणतात, हे असंबद्ध. म्हणजे त्याचा अर्थार्थी काही संबंध पोहोचत नाही. असं आहे. म्हणलं आपलं शरीर एवढं वज्रासारखं आहे, माझ्या अंगाहून रेल्वे गेली तरी मला काय नाही झालं. अरे कसं काय काय नाही झालं म्हणला. मग ते रेल्वेला त्यावेळी तू कुठं होता? ते म्हणलं मी पुलाखाली होतो. मग आता पुलाखाली होतो, ते बोलण्याला काही अर्थ आहे का त्याला काय? नाही त्याला. असंबद्ध. म्हणून असंबद्ध प्रलापस्य. पारुषम, अनृतम, पैशून्यम, असंबद्ध, हे झालं ते वाङ्मनस्यात चतुर्विधम, 4 प्रकारचे पाप. एकूण वर सांगितले 3 आणि हे चालले 4, की झाले ते 4 आणि 3 7. आणि मानसिक पाप ते 3 प्रकारचं असतं. तो त्याला काय म्हणतात, परद्रव्यशाभिधानम, मनसा निष्ठचिंतनम, वितथा विनिवेशस्य मानसम त्रिविधम स्मृतम. असे त्याला म्हणतात मानस पाप 3 प्रकारचं. काय सांगितलं पहिलं, परद्रव्यशाभिधानम म्हणजे दुसऱ्याचं द्रव्य हडप करण्याकरता जे दुष्ट चिंतन केलं जातं, परद्रव्यस्य अभिधानम. म्हणजे त्याला काय म्हणतात, हे मानसिक पाप. दुसऱ्याचं वाईट चिंतन करणं, दुसऱ्याच्या द्रव्य लुटण्याचं चिंतन करणं, त्याला म्हणतात अभिधानम. मनसा निष्ठचिंतनम, त्यात मनात चिंतन करणं, हे काय झालं, हे झालं. दुसरं वितथा अभिनिवेशस्य, थोडक्यामध्ये खोट्याचा अभिनिवेश करणं आणि नसलेलं दाखवणं, नसलेलं बोलणं. वितथा म्हणजे खोटं आणि अभिनिवेश म्हणजे त्याचा ड्रामा करून दाखवणं, त्याला म्हणतात वितथा अभिनिवेशस्य. म्हणजे पहिलं काय सांगितलं, परद्रव्य, दुसऱ्याचं द्रव्य, दुसऱ्याचं द्रव्य हडप करण्याचं चिंतन करणं एक. आणि दुसरं काय सांगितलं, कोणत्या माणसाबद्दल म्हणजे दुष्ट चिंतन करणं, त्याला धोका पोचायचं, त्याला काय म्हणतात त्या अलीकडं, म्हणजे त्याचे कोणला महाराज त्याचं प्लॅन करणं, हे का नाही, म्हणजे मनाने त्याचं असं त्याचं नियोजन करणं त्याला म्हणतात. आणि असं मनाने नियोजन करणं म्हणजे थोडक्यात दुसऱ्याचं वाईट चिंतन करणं 2. आणि तिसरी गोष्ट काय सांगितलं, दुसऱ्याचा आपलं खोट्याचा
अभिनिवेश करणं मन, म्हणजे त्याला मनोराज्य आपण असं म्हणतो. तर असे एकूण काय झाले हे 3 पापं झाली. मानसिक म्हणजे किती झाले आता पहिलं म्हणजे कायिक झाले 3, वाचिक झाले 4 आणि मानसिक झाले 3. मग 3 आणि 3 6 आणि 4 10. याला काय म्हणतात हे उपपाप. याला काय म्हणतात हे उपपाप. आणि मुख्य पाप काय सांगितलं ते आता महापाप काय सांगायचं. तर मुख्य पाप असतं ते भगवंताचं भजन न करणं, निषिद्धाचा त्याग करणं, ईश्वर नियमाच्या विरुद्ध वर्तन करणं. तर ते ते काय झालं हे ते मुख्य पाप झालं ते. आणि हे झालं उपपाप. आता दुसरं कोणतं आहे ते महापाप. ब्रह्महत्या स्वरापानम स्तेयं गुर्वंगना गमहा महांती पातकन्याहु संसर्गाश्च सहा सह. मग आता काय झाले ब्रह्महत्या सुरापानम स्तेयं गुर्वंगनागमः आणि संसर्ग महांती पातकन्याहू. याला महाप्रकारचं पातक म्हणतात. तर महापातक ब्रह्म म्हणजे काय ब्रह्महत्या. ब्रह्म याचा अर्थ काय ब्रह्म म्हणजे काय ब्रह्माला ब्रह्माची हत्या होत असते काय ब्रह्म म्हणजे ब्राह्मण आणि ब्राह्मण म्हणजे हा ब्राह्मण याचा अर्थ ब्रह्म जाणी तो ब्राह्मण, विद्वान तो ब्राह्मण. जातीवाचक नाहीत घ्यायचं इथं. आणि जातीवाचक काही घेतलं तर कोणाचं काय तेच काय संतांनी वर्णमाजी छत्र चामर स्वर्गजयांचे अग्रहार. संतांनी जर त्यांच्या जातीचं श्रेष्ठत्व सांगितलं तर आपण काय नाकारायचं काय पाप करून घ्यायचा. बरं तुम्ही मोठे तर तुम्ही मोठे काय फरक पडतोय नाही आपल्याला. पण ब्रह्म हत्येचं पातक हे महापातक मानलंय. गो हत्या, ब्रह्महत्या, स्त्री हत्या, साधू हत्या हे कशाचे पातक आहेत हे महापातक आहेत. याला काय म्हणतात हे महापातकाची गोष्ट आहे. आणि त्याला म्हणतात ना असं ब्रह्महत्या. स्वरापान म्हणजे दारू पिणे. दारूचे लय प्रकार असतात ते आता मी तुम्हाला ती गवडी ते सगळे प्रकार इथं आहेत शास्त्रामध्ये वर्णन केलेले आहेत. तर ते दारूचे इतके प्रकार असतात ते त्याला काय म्हणतात सुरापान. म्हणजे गवडी, षष्ठी, साध्वी, सुरा हे असे त्याचे नाव आहेत. आणि त्याचे काय ते जरी ते पेलं तरी त्याची उतारे पण सांगितलेली आहे. तर ब्रह्महत्येचं काय आहे ब्रह्महत्या जर केली तर त्याचं काय सांगितलेलं आहे. आणि यादी सांगतोय ब्रह्महत्या दारू पेणं आणि पुन्हा काय सांगितलं ते ब्रह्महत्या स्वरापानम स्तेयम आणि सुवर्ण चोरी करणारा. सुवर्ण चोरी करणारा स्तेयम. आणि तिथं दुसरं काय गुरुअंगनागमहा गुरुपत्नीशी समागम करणं की झाले 4. आणि ह्या चौघापैकी एकाची संगती करणं संसर्गश्चापितई सह. या चौघापैकी एकाची संगती जरी केली तरी त्याला सुद्धा ते पाप लागतं. त्याला म्हणतात महापाप. त्याला काय म्हणतात हे महापाप. म्हणजे पाप उपपाप आणि हे महापाप. तर महापापापैकी पण थोडक्यात सांगतो. वेळ संपली आपली तर थोडक्यात सांगतो. ज्यांनी ब्रह्महत्या केली त्यांनी वल्कले नेसायचे आणि जटाधारण करून मेलेल्या ब्राह्मणाची कवटी घ्यायची, त्यांनी काठीत लटकायची आणि उत्तर दिशेला काय करायचं चालतच राहणे. कोणाला अन्न पाणी मागायचं नाही. कोणी दगड आणले शेण आणले तरी त्यांना प्रत्युत्तर द्यायचं नाही. कारण ते ब्रह्महत्येचं पाप प्रगट करी जायचं. मी एवढा हत्या ते कवटी काय घ्यायची मी एवढा पापी आहे मी एवढा हत्यारी असं हे लोकाला सांगायचं. आणि मग हे सर्व कामणारहित होऊन म्हणजे त्या उपयोग करता आपण जरी केलेलं पाप असलं तर ते प्रगट करीत राहणे. असे किती वर्ष करायचे 12 वर्ष असं व्रतस्थ राहायचं असं पुराण म्हणतंय. आणि मग तेव्हा त्या ब्रह्महत्येचं पाप काय होतं नाहीसं होतं. असं म्हणजे ब्रह्महत्या याला प्रायश्चित्त असं म्हणतात. आणि दारू पिलं तर त्याचं काय आहे ब्रह्महत्या स्वरापानम. तर सुरापान म्हणजे दारू पिणं. आणि त्याला काय म्हणतात ते गवडी षष्टवी साधी सुरा. आणि ते गरम करून पिणे त्याला काय म्हणतात अग्नी. पण त्याला आता उतार काय मग त्याला गोमूत्र प्यायला सांगितलंय ते पाप जाण्याकरता. गोमूत्र आणि गोबर एकत्र करून
त्याला काय म्हणतात ते ते असं ते असतं ते. त्याचं मग तंतोम तर ते मग ते घेणं हे शास्त्राने ते पुराणांनी वर्णन केलं आहे ते. अत्यंत गरम तूप किंवा दूध पिणे हे चांगले राहते. हे पाप कर दारू प्यायचे आणि त्याच्यावर गरम तूप प्यायचं म्हणजे गेलं पाप. हे चांगलं किंवा गरम गरम दूध प्यायचं. हे काय ते की 1 वर्ष का एक कान्या खाऊन व्रतस्थ राहा मग त्याला दारू पिण्याचं पाप मुक्त होतो. पूर्णाची विधानं असतात शास्त्रात आपल्याला दारू नाही प्यायची ना आपल्याला ते व्रत नाही करायचे आपल्याला कोणतं पापही नाही करायचं. सुवर्ण चोरी राजाने हातात मुसळ घेऊन त्याला मारणे आणि जर जगलाच तर त्याला 4 बाजूनी कापली ते वस्त्र आणि त्याचे काय करायचं टक्कल करायचं आणि मग त्याला समाजात सोडून द्यायचं. मग त्याला काय करते ब्रह्महत्येचंच पातक त्याला ते लागलं असतं. असे त्याला बरंच त्याचे आणि काही सांगितलेले आहेत सुवर्ण चोरचे आणि गुरुदारागमन त्याला तप्त लोह शयन करायला होतं असं केलं आहे आणि संस्कारी ते जो संस्कारी असतो त्याला 6 महिने सहवास झाला तर त्याला तशी शिक्षा दिल्या जाते. तर असो तो भाग काय सांगितलं आपल्याला हा नाही ब्रह्महत्या सुरापान म्हणजे ब्रह्महत्या करणं आणि दारू पिणं, सोन्याची चोरी करणं, गुरुपत्नीशी गमन करणं, याला महापाप म्हणतात. आणि हे पाप यांच्या एकापैकी सहवास करणं, त्याला ती शिक्षा असते. त्याची शिक्षा काय असते, त्याचे प्रायश्चित्तही थोडक्यात तुम्हाला सांगितले, एवढी विस्तारपूर्वक नाही सांगितली. पण असे जे पाप असतात, थोडक्यात पाप सांगले तुम्हाला. तर असं जे पाप असतं ते पर्वताप्रमाणे पाप होतं. तर पर्वताप्रमाणे पातक करण्याचा अर्थ काय आहे? म्हणजे पर्वत पाप करतो, पर्वतासारखं पाप आहे का ते? पर्वताप्रमाणे म्हणजे नेमकं काय पाप? पर्वताप्रमाणे पर्वतसारखं पाप करतो, पर्वत जसं पाप करतो तसं पाप करतो असं म्हणायचंय का पर्वताच्या एवढं पाप करतो असं म्हणायचंय का पर्वताच्या जाडीचं करतो म्हणायचंय का पर्वतासारखं म्हणजे नेमका सारखं सदृश्य म्हणजे नेमकं काय? तर या ठिकाणी पर्वतासारखं पातक करणं याचा अर्थ पर्वता एवढे करणं का पर्वतासारखं जड करणं. तर हे पाप जे असतात त्या पापाला पण असंच म्हटलंय अनंत पापे अतिपाप महापाप वज्रपाप. तर हे पाप पर्वताचं सदृश्य कसं काय असतं ते आपण पुढच्या पाठात पाहू. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.